नमस्कार. बदलापूर व्हॉइस न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. बदलापूरमध्ये रेल्वे प्रशासनाच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी आपण बघू शकतो संयुक्त भारत पक्षाचं जे आहे ते आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनस्थळी आपण पाहू शकतो भारतीय जनता पार्टीचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे हे दाखल झालेले आहेत आणि त्यांच्यासोबत गटनेते शरद तेली असतील, सोबतच बांधकाम सभापती रमेश सोळशे असतील, माजी नगरसेवक सूरज मोठे असतील आपल्याला पाहायला मिळतात. आणि या संयुक्त भारत पक्षातर्फे रेल्वेच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी सुरू असणाऱ्या या आमरण उपोषणाला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पाठिंबा दर्शविण्यात आलेला आहे. आणि या आमरण उपोषणामध्ये आपण पाहू शकतो माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे, गटनेते शरद तेली, बांधकाम सभापती रमेश सोळशे, सोबतच माजी नगरसेवक सूरज मोठे हे दाखल झालेले आहेत. त्यांनी या उपोषणाला जे आहे ते पाठिंबा दर्शवलेला आहे. नगराध्यक्षा रुचिंदा राजेंद्र घोरपडे या देखील या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि त्यांनीही आता या उपोषणाला जे आहे ते पाठिंबा दर्शवलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्याही या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत. खरं तर मागील 5 दिवसांपासून संयुक्त भारत पक्षाच्या माध्यमातून हे आंदोलन जे आहे ते जुन्या नगर परिषदेच्या आवारामध्ये सुरू आहे आणि या आंदोलनाला आता नगराध्यक्षा रुचिता राजेंद्र घोरपडे यांनी पाठिंबा दर्शवलेला आहे आणि सर्व आंदोलनकर्त्यांसोबत या ठिकाणी बसून त्यांच्या या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे असतील, गटनेते शरद तेली असतील, बांधकाम सभापती रमेश सोळसे असतील, माजी नगरसेवक सूरज मोठे असतील, सोबतच भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे उपाध्यक्ष आदर्श तायडे असतील हे आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतात. उपोषणस्थळी आपण पाहू शकतो नगराध्यक्ष रुचिता राजेंद्र घोरपडे पोहोचलेले आहेत आणि या सर्व आंदोलनकर्त्यांसोबत संवाद साधून त्यांच्या मागण्या त्या ठिकाणी जाणून घेत आहेत. आणि यावेळी आपण पाहू शकतो गटनेते शरद तेली असतील, माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे असतील हे आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतात आणि सर्वांच्या माध्यमातून या आमरण उपोषण स्थळी भेट देण्यात आलेली आहे. काल देखील विधान परिषदेमध्ये आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी या आंदोलनाविषयी आवाज उठवला होता. आज काही आंदोलनकर्ते असतील, ज्ञानेश्वर म्हात्रे असतील, सोबतच आमदार बालाजी किनीकर असतील, वामन म्हात्रे असतील यांनी DRM यांची भेट घेतली होती. त्याच्यानंतर आज बघू शकतो आपण नगराध्यक्षा रुचिता राजेंद्र घोरपडे या देखील घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत आणि जेथे संयुक्त भारत पक्षाच्या माध्यमातून आमरण उपोषण सुरू आहे तेथे भारतीय जनता पार्टीचं हे शिष्टमंडळ पोहोचलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून या आंदोलनाचा, या आमरण उपोषणाचा आढावा घेण्यात येतोय आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याविषयी या ठिकाणी आपण जर पाहिलं तर नगराध्यक्षा रुचिता राजेंद्र घोरपडे यांच्या माध्यमातून ही संपूर्ण माहिती जी आहे ती घेण्यात येते. आणि आता या चर्चेमधून काय सुवर्णमध्ये निघतो तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. तेवीस फेब्रुवारीपासून या आंदोलनाला सुरुवात झाली. सर्वप्रथम स्टेशनपाडा परिसरामध्ये हे आंदोलन संयुक्त भारत पक्षाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलं. त्याच्यानंतर त्यांनी कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या इथे मंडप लावलेला, नंतर तेथेही कारवाई करण्यात आली. नंतर याच परिसरामध्ये आपण पाहिलं तर आता हे आमरण उपोषण जे आहे ते संयुक्त भारत पक्षाच्या माध्यमातून सुरू आहेत आणि या उपोषणस्थळी नगराध्यक्षा रुचिता राजेंद्र घोरपडे यांनी उपस्थिती दर्शवलेली आहे. त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि आंदोलनकर्त्यांसोबत संवाद साधून त्यांच्या ज्या 18 वेगवेगळ्या मागण्या आहेत त्या मागण्या त्यांच्या माध्यमातून जाणून घेतल्या जात आहेत. आणि यावेळी आपण पाहिलं तर
गटनेते शरद तेले असतील, माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे असतील, सोबतच बांधकाम सभापती रमेश सोळशे असतील, भारतीय जनता पार्टीचे ग्रामीणचे ठाणे उपजिल्हा अध्यक्ष आदर्श तायडे असतील, हे देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. चालू काम आहे ते काम तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा आणि मग कर्जत साईडला जे आपलं छताचं काम बाकी आहे मग त्याच्यानंतर ते सुरू करा. आणि त्याच्यामध्ये पण इतकी मोठी अडचण आहे की आपला जो 2 नंबर प्लॅटफॉर्म आहे तो खूप तिकडे निपुणता होत गेलेला आहे. तर त्या निपुणत्या प्लॅटफॉर्ममध्ये त्यांना काम करताना खूप अडचण येणार आहे. ऑलरेडी ह्या साईडला इथून जाणारा ब्रिज बंद आहे आणि परत त्या साईडचा पण जर ब्रिज 2 नंबरला उतरताना बंद करावा लागला तर मग लोकांची खूपच गैरसोय होईल, प्रवाशांची अति गैरसोय होईल. त्याच्यामुळे आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की इकडचं काम CST साईडचं काम सगळं पूर्ण करून द्या आणि मग कर्जत साईडचं काम चालू करा. तसंच आम्ही आता ज्या दिवशी चेतनाचा ॲक्सिडेंट झाला त्या दिवशी मी स्वतःच्या फॅमिलीच्या आधी मी स्वतः इथे पोचली होती. इथे पोचली ग्रामीण रुग्णालयात पण जाऊन चौकशी केली, त्यांच्याशी बोलले, सगळं झालं. त्याच्यानंतर त्यांचा भाऊ जो आलेला त्याला आम्ही डेथ सर्टिफिकेट देण्यासाठी पण नगरपालिकेने लगेच सहकार्य केलं. लगेच ज्या दिवशी त्याला हवं होतं त्या दिवशी लगेच त्याला आम्ही दिलेले. म्हणजे त्यांना पुढे थांबवलं नाही आणि सहकार्य नगरपालिकेकडून सगळ्याच बाबतीत होते. आणि नगराध्यक्ष म्हणून मी फक्त शहराकडे बघत नाही तर मी रेल्वेच्या समस्यांबाबतीत सुद्धा तेवढेच. आणि रेल्वे प्रशासन सुद्धा आपल्याला सहकार्य करते. त्या दिवशी जो ॲक्सिडेंट झाला तो इमोयू हॉल जो आहे तो आम्ही मागे थोडासा पुढे सरकवा अशी रिक्वेस्ट आम्ही DRMला पण केलेली आहे, MRTCला पण केलेली आहे. सगळ्यांनी फॉलोअप चालू ठेवलेला आहे. DRMला कालच परत एकदा पाठवला आणि आता पुढच्याच आठवड्यात आम्ही मुख्यमंत्री साहेबांची पण भेट घेत आहोत, रेल्वे मंत्र्यांची पण भेट घेत आहोत. जेणेकरून आम्हाला आमच्या ह्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचवता येतील आणि लवकरात लवकर त्याच्यामध्ये समस्या आपल्या सोडवल्या जातील. सगळ्यात पहिला आम्ही 15 डब्याची गाडी कशी बदलापूरला पोहोचेल ह्याच्यासाठी प्रयत्न करत आहोत. कारण काय 12 डब्याच्या गाड्यांमध्ये आपल्या अपुऱ्या पडत आहेत. आपली लोकसंख्या भरपूर वाढलेली आहे बदलापूरची. त्याच्यामुळे जास्तीत जास्त आम्ही तुमच्या ज्या समस्या ह्याच्यामध्ये जेवढं तुम्ही लिहिलेलं आहे या सगळ्या माझ्या पण त्या जो मी अहवाल दिलेला आहे DRMना जवळजवळ 40 मिनिटं आमची चर्चा झालेली आहे त्याबद्दल. चर्चा पण झाली याच विषयावर त्यांची मागच्या 15 दिवस अगोदर नाही मागच्या महिन्यामध्ये. आणि आणि त्याच्यावर माझे 3 फॉलोअप पण झालेत मेलद्वारे आणि आम्ही रेल्वे मंत्र्यांना पण आमदार साहेबांथ्रू पत्र पोहोचवलेलं आहे. ते पण त्याच्याबद्दल नक्कीच पॉझिटिव्ह विचार करून आपल्याला वेळ देणार आहेत. लवकरच आम्ही GM साहेबांची पण भेट घेणार आहोत जेणेकरून आपलं जे बदलापूरसाठी जे आपल्याला हवंय ते तातडीने लवकरात लवकर सगळं मार्गस्थ लागावं. आम्ही एवढी पण मागणी केली की जर विठ्ठलवाडी स्टेशन आपल्याला 15 डब्यासाठी छोटं पडतंय तर फास्ट ट्रेन आहेत, एक हॉल्ट तो रिक्वेस्ट अशी केली, आता ते त्यांच्या नॉर्म्सप्रमाणे ते विचार करणार आहेत की विठ्ठलवाडी स्टेशनला तुम्ही 15 डब्याची फास्ट गाडी थांबवू नका, जेणेकरून ती बदलापूरला फक्त तेवढ्यापुरती येण्यासाठी जर थांबत असेल तर ते गैरसोय होईल नागरिकांची. कारण काय बाकी सगळे प्लॅटफॉर्म रेडी आहेत 15 डब्या गाडीसाठी. आणि 15 डब्याची गाडी आपल्याकडे ट्रेन फ्रिक्वेन्सी 3री 4थी लाईन जेव्हा होईल तेव्हा आपली ट्रेन फ्रिक्वेन्सी वाढणार आहे आणि तेव्हा आपल्याकडच्या ट्रेन सुद्धा वाढणार आहेत, महिला स्पेशल ट्रेन वाढणार आहेत. हे DRM साहेबांनी आपल्याला शब्द दिलेला आहे. फक्त 3री 4थी लाईन लवकरात लवकर कशी होईल ह्याच्यासाठी आम्ही स्वतः सुद्धा पाठपुरावा सतत करत आहोत.
बाकी आता तुमचे जो पहिले 2 विषय आहेत ते तुम्हाला DRM साहेबांशी स्पेशली बसून त्यांच्याशी चर्चा करून बोलावे लागणार आहे, जो आहे कॉम्पेन्सेशनचा विषय आणि जॉबचा विषय. त्यासाठी पण आपण प्रयत्न करू. त्यासाठी हां विषय ना यांचं जे पत्र आहे ते आपल्याला मिळालं तर आपण आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून आणि आपल्या पक्षाच्या माध्यमातून सन्माननीय DRM आणि मुख्यमंत्र्यांना आपण ते कानावरती घालू की बा असं कॉम्पन्सेशन या ठिकाणी आमच्या बदलापूरच्या महिलेला मिळालं पाहिजे असं आपण आग्रह करू आणि लवकरात लवकर तो मिळवून देण्याचा सुद्धा प्रयत्न करू. आणि कॉम्पेन्सेशनसाठी त्यांचा एक वेगळा हेड आहे, त्या हेडमध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन करावं लागेल थोडंसं. काय करू, आपण तर आपल्या तो परीने देखील प्रयत्न हां, करू. नक्कीच, आम्ही देखील ही जी बदलापूरची महिला होती, आमची भगिनी होती, तिचा ऍक्सिडेंट झाला तर तिला निश्चितच न्याय मिळण्यासाठी आम्ही देखील प्रयत्न करू आणि कॉम्पन्सेशनसाठी आम्ही देखील त्या DRMच्या बरोबर पत्रव्यवहार करू. आपली पत्र देखील त्याच्यासोबत जोडू. यानंतर पुढे कुठला जर असा अपघात होतो तर त्याला त्याप्रमाणे कॉम्पन्सेशन मिळायला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. कारण त्याला 2 लाख 4 लाख 5 लाख होता की तिथे माझ्या जीवनाची किंमत नाही. मला आई मिळाली, मुलाची त्या परिवाराची परिस्थिती काय होते हे आपण समजून घेतलं पाहिजे. कसं असते बघा, प्रशासन आहे आपण जनता आहे म्हणून प्रशासन कशासाठी असते, मग प्रशासनाने त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे ना. आज आम्ही या सगळ्या गोष्टी आम्हाला तर हाऊस आहे तुम्हाला इथं 5वा दिवस आहे. तुम्ही पैसे जाता या फुटपाथवर किती मच्छरात काय द्यायचं, काय वास येत असेल. मला हाऊस आहे त्यांची, मला माझा परिवार आहे ना, पण मला पण जन्माची एक तळमळ आहे. DRM साहेबांच्या 25 वर्ष प्रवास केला जेव्हापासून 9 टक्के या गाड्या आम्हाला समजते. पण आमच्या प्रशासनाकडे दूरदृष्टी नाही आहे हे लक्षात घ्या. माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही दूरदृष्टी प्रत्येक अधिकाऱ्याने दूरदृष्टी केली पाहिजे की आमचं शहर जर वाढतंय तर त्यांनी शहराच्या सचिवांसोबत, शहराच्या जे नगरपालिकेचे कमिटी आहे त्याच्यासोबत बसून चर्चा केली पाहिजे की आपल्या शहराचं क्षेत्रफळ किती आहे, लोकसंख्या किती होते, त्या हिशोबाने आपण प्लॅनिंग केलं पाहिजे. आता प्लॅटफॉर्ममध्ये कमी पडतात आणि प्लॅटफॉर्ममध्ये आज आपण वाशीपासून पलीकडे प्रवास करण्याच्या काय आहे, पण त्या प्रकारे आमच्या इथं काय डेव्हलपमेंट होत नाही. आमच्या इथं जागा नाही किंवा तुम्ही हे होऊ शकत असं नाही आहे ना, तुम्ही हे सोडू शकता ना. त्यामध्ये त्याप्रमाणे काम चालू झालेलं आहे. लँड ॲक्विजिशनचा पण काही प्रश्न नाही आहे, प्रोसेसमध्ये आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या मच्छी मार्केटच्या लाईनीतलं जे आहे त्यांना सगळ्यांना रिक्षा स्टँड हलवले आहेत, तिथे त्यांचे क्वार्टर्स त्यांनी तोडलेले आहेत. ते आपल्याला 3ऱ्या-4थ्या लाईन हां 3ऱ्या-4थ्या लाईनचं आम्ही त्यांना म्हटलं की तुमची लाईन कुठपर्यंत येणार आहे. 1.5 वर्षाचा टाइम येस आम्हाला दिलेलं, आणि ते पण युद्ध पातळीवर. MRVCचे जे मेन इन्चार्ज आहेत, जे कल्याण टू बदलापूर कर्जत MRVCचं काम बघता आहेत, त्यांनी आम्हाला शब्द दिला, ताई मी तुम्हाला तारखा देतो की मी पण फक्त काही ठिकाणी असं असतं की ते म्हणतात की आम्हाला काम करताना फक्त 2 ते 3 तासाचा आम्हाला गॅप मिळतो, तेवढ्या गॅपमध्ये आम्हाला काम करायला लागतं, का तर आपण ट्रेन थांबवू शकत नाही किंवा ट्रेन आपण हे करू शकत नाही. त्याच्यामुळे म्हणून एकत्र काम करतात सर. शहराची लोकसंख्या कधी वाढली आता थोड्या टाईममध्ये कोरोनाच्या वेळेस तेव्हाचं पण त्यांना विचारलं, त्यांना ते पण आम्ही विचारलं नाही. त्याच्यामध्ये पण त्यांना बऱ्याचशा अडचणी आल्या. बदलापूरमध्ये जवळपास 90 ते 95% लोकांचं जीवन जे आहे ते रेल्वेवरती अवलंबून आहे आणि अशातच रेल्वेने प्रवास करताना अनेक प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मागील महिन्यामध्ये एका तरुणीलाही ट्रेन पकडताना जे आहे आपला जीव गमवावा लागला आणि अशा अनेक अडचणींमुळे अनेक समस्यांमुळे या समस्यांचं निराकरण लवकरात लवकर रेल्वे विभागाच्या माध्यमातून व्हावं यासाठी संयुक्त भारत पक्षाच्या माध्यमातून बदलापूरमध्ये आमरण उपोषण जे आहे ते पुकारण्यात आलेलं आहे. आजचा या आमरण उपोषणाचा 5वा दिवस आहे आणि या उपोषणाला आपण पाहू शकतो आता नगराध्यक्षा रुचिता राजेंद्र घोरपडे यांनी उपस्थिती दर्शवलेली आहे.
शकतात आणि एकापेक्षा जास्त ऍक्सिडेंट होऊ शकतात. तो डेड एंड आहे. फक्त ते सामान शिफ्टिंगसाठी त्यांना त्या मागच्या प्लॅटफॉर्मची गरज आहे, म्हणून त्यांनी तो तात्पुरत्या स्वरूपासाठी ठेवलाय. लवकरच तो पण तो डिमॉलिश करायला घेणार आहे. आणि त्यांना आम्ही सांगितलं की हा डेड एंड आहे ना, तर तुमचा हॉल्ट जो आहे तो थोडासा मागे सरकवा. आणि कर्जत साईडला तुम्हाला प्लॅटफॉर्म वाढवण्यासाठी भरपूर स्कोप आहे. आताच तुमचं तेवढा प्लॅटफॉर्म आहे, तुम्हाला वाटतंय की कमी पडेल भविष्यात, तर ट्रेन यायच्या आधीच तुम्ही प्लॅटफॉर्म आत्ताच काम चालू करा. आता चालू कामामध्येच तुमचं प्लॅटफॉर्म पुढे अजून एक्सटेंड होऊ शकतं, हे त्यांनी आम्हाला सांगितलं. कारण काय इथे आपल्याला जो कट आलाय ना, तो डेड एंड असणार आहे आपल्या प्लॅटफॉर्मचा, 3 नंबर प्लॅटफॉर्मचा. या सगळ्या गोष्टी आमच्या चर्चा करून झाल्यात. अजितदादा गेल्याच्या नंतरचा जो रविवार होता, त्याच्या आधी आमची ती शनिवारी आमची ज्या दिवशी अजितदादांची आमची शोकसभा होती, त्याच दिवशी MRVCची सगळी टीम आली होती आणि त्यांनी आम्हाला स्पेशली वेळ दिला होता. अजितदादा वारले त्या दिवशी सुद्धा टीम आली होती. का तर ह्या गोष्टी पण खूप महत्वाच्या आहेत. त्या दिवशी सगळं थांबलं होतं काम, पण ते म्हणाले की ताई आम्हाला आमच्या शेड्यूलमधून तुम्हाला ही वेळ द्यायला आम्हाला वरून ऑर्डर आल्या होत्या, तर तुम्ही प्लीज आम्हाला वेळ द्या, ही त्यांनी मला रिक्वेस्ट केली. मी जाऊन तिथे पूर्ण प्लॅटफॉर्मची पाहणी केली, सगळं बघून घेतलं. त्यानुसार प्रत्येक गोष्ट आपण ठरवून, त्यांनी मला माझ्याकडे आत्ता तो कागद हातात नाहीये, नाहीतर मी तुम्हाला हे जे MRVCचं जे काम चालू आहे त्यांनी मला ज्या डेट्स दिल्या आहेत त्या डेट्स मी तुम्हाला दिल्या असत्या. त्यांनी त्यांचा जो कागद दिलाय ना, त्याच्यामध्ये त्यांनी त्या डेट्स दिलेल्या आहेत की कधीपर्यंत काम माझं पूर्ण, कुठल्या टप्प्याटप्प्यात कुठलं काम पूर्ण होणार आहे. सपोर्टिव्ह सगळे आहेत. आपण मागण्या तुम्ही, आणि आता माझी अशी रिक्वेस्ट होती की आपण आधी माझ्याकडे आले असते तर तुम्हाला इथे बसायची वेळ पण आली नसती. कारण काय आम्ही काय काम करतोय, आम्ही किती पाठपुरावा चालू आहे, आम्ही तुमचे हे जे विषय आहेत हे जे आम्ही DRM साहेबांकडे मांडलेले आहेत ह्याची लिस्ट मी तुम्हाला दाखवली असती. आता लवकरच आम्ही GM साहेबांची पण वेळ घेतोय आणि आपल्या स्थानिक आमदार साहेबांच्या थ्रू आम्ही रेल्वे मंत्र्यांची पण आणि मुख्यमंत्र्यांची पण वेळ घेतोय की जेणेकरून आपली जी रेल्वेच्या ज्या समस्या आहेत त्या लवकरात लवकर कुठेतरी मार्गी लागाव्या, एवढीच आमची पण अपेक्षा आहे. CST साईडचा आणि आपले स्टेशन परिसर दोन्ही साईडला त्याच्यामध्ये तुम्ही मेन्शन केले स्टेशन परिसर. आपण स्टेशन परिसर सॅटिसचा प्रकल्प राबवणार आहोत, जेणेकरून आणि 150 मीटरच्या परिसरामध्ये स्टेशनच्या कुठेच फेरीवाला आम्ही बसवून देणार नाहीये. हे आम्ही हे सगळं आम्ही स्टेप बाय स्टेप घेत आहोत. मी तेच सांगते ना, तुम्ही एक भेट जर इथे बसायच्या आधी माझी घेतली असती ना, सगळे डिटेल्स मी तुम्हाला दिले असते. उपोषणाला पुण्यामध्ये त्यावेळेस आमच्या समोर एक महिला अशी चालता पडली रस्त्यामध्ये तिथे, म्हणजे रस्त्याने चालणं सुद्धा मुश्किल आहे. तो रस्ता खराब काय, कारण काय त्याच्यामध्ये लाईनीचं हे येणार आहे, लाईनीचं, म्हणून तो रस्ता तिथे बनवता येत नाही. तिथे काहीतरी केलं पाहिजे ना, तसं की माणूस आता बघ रेल्वे आहे, टाइम झालाय, लेट झालाय, तो माणूस धावतच जातो ना, त्याला किती अर्धे. आपण असं करू, आपण आपली जी टीम आहे आणि आमची टीम आहे, आमची एक नगरपालिकेमध्ये एक स्टँडिंग कमिटीची बैठक आहे आणि एक काही आमचे सुकाणूचे मेंबर्स आहेत. हे आपण एकत्र बसून आपण यावरती चर्चा करून पुढचा प्रवास आपण करू किंवा पुढच्या हे करू. आमचं असं म्हणणं की जॉईंटली आपण काम करायला सुरुवात करूया. सगळेच लोक तुम्ही ज्येष्ठ आहात, तुमचा अनुभव आमच्यापेक्षा जास्त आहे. तुम्ही तुमचे अनुभव तुमच्या ह्याच्यानुसार आम्हाला पण गाईड करत राहा. मी आज लहान आहे तुमच्यापेक्षा, तुम्ही मला गाईड केलं, मला सजेशन्स दिले तर वेलकम आहे. मी प्रत्येकाला सांगते, तुमचे सजेशन्स एक सामान्य नागरिक म्हणून तुम्ही आम्हाला सजेशन देऊ शकता आणि आम्ही ते एक्सेप्ट पण करू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही आमच्याशी सहकार्याची भूमिका घ्या आणि आमच्याशी चर्चा करून आपण ह्या समस्या सोडवल्या पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही तुमच्या पातळीवर सर्व करताय. आता तुम्ही शहरापुरते आहात, पण हा जो प्रश्न आहे हा रेल्वेचा संबंधित प्रश्न आहे आणि दिवसेंदिवस होत आहे आपल्या बदलापुरामध्ये. तेव्हा मला पण या शहराचा नागरिक आहे, आम्ही या शहराचे नागरिक आहोत, आम्हाला पण काहीतरी
एक हां प्रबंधक मॅडम त्यांना हा विषयाच्या अगोदर 1-2 महिने अगोदर नाही सांगून आम्ही भेटलेलो पर्सनली उत्तर असतात म्हणजे असं आणि समजा त्या दिवशी बनणार नाही असं बोललो तर त्यांची उत्तर असं नाही चालत ना. येस तुम्ही जनतेचे आम्ही सेवक आम्ही आहात. त्यांच्याशी पण नक्कीच चर्चा जनतेचे करू, सेवक. त्यांच्याशी पण बोलून घेऊ आम्ही, कारण की आम्ही अधिकारी जसं एक तुमची पदवी आहे Yes, शेवटी yes. तुम्ही सेवक आहात हे नका विसरू. नक्कीच नक्कीच. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट 3 नंबर प्लॅटफॉर्मवर जे आता शौचालय आहे त्याच्यामध्ये असं प्रकार घडला होता की महिला शौचालयामध्ये पुरुष महिलेच्या मागे गेले होते, त्याच्यामुळे ते तिथे लॉक लावायला लागले. आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी एक म्हणजे एक बाई ठेवली होती की जी साफसफाई पण करेल आणि जे म्हणजे तिथे वॉच पण राहील की कोणी इतर घुसणार नाही. पण असं झालं होतं की ते एक कॉन्ट्रॅक्ट बेसवर दिलं होतं. मग त्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर त्यांना तिथे 5 रुपये सफाईचे असे ते घेत होत्या. तर त्याच्यावर पण ऑब्जेक्शन आलं. मग त्यांना DRM साहेबांकडून ऑर्डर आली की ती बाई बंद करा. मग ती बाई बंद केल्यावर परत त्याला लॉक लागायला लागलं. लॉक लावल्यानंतर आता एखादं इमर्जन्सी आलं मग ते काय नाही आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली होती की तुम्ही लॉक लावू नका म्हणून, पण परत एकदा तशी घटना घडली की पुरुष त्याच्यात घुसायला लागले म्हणून परत त्यांनी लॉक लावलं. असा प्रकार त्याच्यावर झाला. काहीतरी मार्ग पाहिजे ना. असं हां. की पुरुष घुसतायत म्हणून लॉक करायचं मग महिलांनी काय करायचं. मान्य आहे. आपण मी परत एकदा मॅनेजर साहेबां रेल्वे प्रशासनाशी बोलू. हां आपण बरोबर जाऊ. बरोबर जाऊ आपण. दादा जे म्हणतात त्याप्रमाणे काय करू, तुमची एक टीम आणि वहिनी आणि दादा आणि आमची सगळी कोर कमिटी आणि जी स्टँडिंग कमिटी आहे त्यांचे सदस्य म्हणून एक प्रोग्रामची अजेंडा तयार करून त्याच्यावर काम होईल आपण आहे की नाही? दादा वहिनी तुमच्यासाठी आधी पुरुषासाठी ठेवा ना, जेणेकरून लेडीज एक जाणारच नाही. तुम्ही जॉईन जर ठेवत असाल एखाद्या वेळेस चुकून पण नाही गेलं जुनं आहे ते. नव्याने त्यांचं व्यवस्थित रूपरेषा आहे त्या शौचालयाची. ते त्यांनी लेडीज चित्र ठेवलं काय केलं असं काहीतरी आहे. नाही पुरुष म्हणजे पुरुष वेगळ्या भावनेने घुसतायत, हां, वाईट. चांगल्या भावनेने घुसत नाहीयेत. हा अनुभव त्यांनी घेतलेला आहे म्हणून त्यांना ते कठोर निर्णय थोडेसे घ्यावे लागले. बरोबर आहे. असं झालं. बरोबर आहे. याचा अर्थ कोणाची कुटुंबाला करू नये ना. त्यात तुम्ही दुसरा पर्याय तर निवडा. तुम्ही टाळा मारण्याचा टाळा मारण्याचा पर्याय नाही. 2 मिनिटं तुम्ही निर्णय घेतला. पण त्यांनी विचार नाही केला की या लोकांची कुटुंबाला होते. आता टाळा किती वाजता मारलेला होता मला, कारण का मी त्यांना रिक्वेस्ट केली होती सकाळी 6 ते रात्री. आपण त्यांच्याकडे जाऊ ना उद्या. नाही माझा हा विषय एकदा चर्चेला त्यांची दुसरी एक टीम आली होती माझ्याशी चर्चा करायला, तेव्हा माझी त्यांची चर्चा झाली होती. तेव्हा ही मागणी मी त्यांच्याकडे मागितली होती की आपल्या लेडीज शौचालयात जो टाळा असतो त्याचं टायमिंग चेंज करा. सकाळी तुम्ही 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत तुम्ही ठेवा. रात्रीतून पाहिजे तर तुम्ही रात्रभर लॉक लावा त्याला. का तर लेडीज टॉयलेटमध्ये रात्रभर पुरुष म्हणजे चुकीची माणसं तिथे घुसू नये म्हणून असं मी त्यांच्याकडे मागणी केली होती. त्यांनी ती स्वीकारली पण होती. तरी सुद्धा मी ज्यांच्याशी माझी ही चर्चा झाली होती ना त्यांना मी फोन करून विचारते की साहेब आपली ही चर्चा झाली होती मग ह्या चर्चेवर अजून हे का नाही, कारण का त्यांनी मला शब्द दिला की लवकरात लवकर करतो म्हणून. तो काय फक्त लॉकच काढायचा प्रश्न होता, पण त्याच्यावर नक्कीच आपण नाही करू. सगळे विषय आपण उद्या किंवा सोमवारी आपण एकत्र दालनात या, नगराध्यक्षाच्या आमचे स्वागत करूया आमचे, आणि आपण चर्चा करून आपण पुढची रणनीती पण ठरवून घेऊया. Yes. कुठे कधी भेट द्यायची त्याच्यामध्ये आपण अपॉइंटमेंट घेऊया. त्याच्या MRVC असेल, स्टेशन मास्टर असतील, त्यांचे सगळ्यांचे अपॉइंटमेंट घेऊन आपण जॉईंटली काम करूया शहरासाठी. खाली टॉयलेटच्या पाणीचे ते पण सगळे जे काय सगळं प्रश्न सगळं असतील, सगळं आहे ना. अजून सगळे पुढे हट झाले माहिती आहे का. त्यांनी मला सकाळी आलो तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांनी स्टेज उभारला होता बरोबर. तर काय माहिती आहे का आपल्या प्रशासनाला पण आपण जरा सूचना द्यायला पाहिजे की अशा पद्धतीने तुम्ही आंदोलन उपोषण केलं असेल. काय ज्येष्ठ नागरिक अशी अपेक्षा आम्हाला बदलापूरचे नागरिक असल्यामुळे नाही, हे कसं माहिती का, आता हा जो भाग आहे ना हा आमच्याशी संलग्न नाही, पण आम्हाला याच्यात काहीच माहिती नाही. म्हणजे नगरपालिकेने किंवा तुम्ही आम्हाला कोणी असं कळवलं नाही की आम्ही उपोषणाला बसतोय. असं जर मुख्याधिकारी करणार असेल तर लगेच नगराध्यक्षांनी सांगितलं असतं की असं काही कारवाई करू नका, शेवटी नागरिकांसाठीच ते बसलेले. आणि याच्या पुढे पण असं आम्ही इन्स्ट्रक्शन घेऊन टाकून असं होणार नाही. जे हिशोबाने ते लोकांनी बंद वगैरे काढले म्हणजे ते आम्हाला माहितीच नाही. दादा वहिनीला हा विषयच माहितीच नाही आपल्याला. करूया आपण तो समजलं ते चुकीचं काम केलं.
तुम्ही उपस्थित होता तुम्ही काय मी होतो नाही ऐका ना तर आपण कळवायला पाहिजे ऐका ऐका मी काय बोलतो आता वहिनी दादानी सांगितलं त्याप्रमाणे काय करूया सोमवारी वगैरे वहिनी आणि तुम्ही एकत्रित बसा एक अजेंडा तयार करू आणि त्याच्यावर वहिनी दादा आणि सर्व आमचे सगळे मंडळी तुमच्या सोबत आहेत. काका आमची विनंती आहे की आपण आज उपोषण इथे थांबवा आणि आपण बसून ह्या सगळ्या समस्यांवर मार्ग काढूया. टाइम दिलेला आहे. आज चर्चेला आमचं शिष्टमंडळ गेलेलं आहे. ते अजून परत आलेलं नाही आहे. ते परत आल्यानंतर आम्ही तो निर्णय घेऊ. तुम्ही स्वतः एकटा निर्णय घेऊ शकत नाही. माझ्या पक्षाचे वरिष्ठ आहे ते येतील. आम्ही देखील आमचाच निर्णय घेऊ. आज या ठिकाणी संयुक्त भारत पक्षातर्फे रेल्वे समस्यांच्या बाबतीत जे काय उपोषण सुरू आहे, या ठिकाणी आमच्या सन्माननीय नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडे, सन्माननीय आमचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे साहेब, मी शरद तेली गटनेता, आमचे बांधकाम सभापती रमेशजी सोळसे, आमचे ठाणे ग्रामीणचे उपाध्यक्ष आदर्श तायडे, या सर्व मंडळींनी या जे आमचे बदलापूरचे नागरिक आहेत उपोषणाला बसले त्यांची आम्ही भेट घेतली. त्यांच्या सर्व समस्या आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतल्या आणि या समस्यांच्या बाबतीत खरोखरच त्यांनी ज्या समस्या सांगितल्या त्या बदलापूरच्या दृष्टीने योग्यच आहेत. पण या संदर्भात मी तुम्हाला सांगू इच्छितो की या सर्व समस्या आमच्या सन्माननीय नगराध्यक्षा यांनी DRM साहेबांची जेव्हा भेट घेतली होती, कारण या समस्या बदलापूरच्या रेल्वे प्रवाशांना भेडसावत आहेतच. त्यांनी नगराध्यक्षांनी भेट घेऊन या सर्व समस्या सांगितलेल्या आहेत. आमचे कोळगे काका असो, त्यांचे सर्व सहकारी असो, या ठिकाणी उपोषणाला बसलेत. आम्ही देखील त्यांच्याबरोबर आहोत. आम्ही देखील त्यांनी ज्या समस्या मांडल्या त्या समस्यांच्या सोबत आहेत आणि आम्ही देखील तशाच प्रकारची मागणी देखील या ठिकाणी केली आहे. सर्व समस्यांच्या बाबतीत ज्या समस्या नगर परिषदेच्या माध्यमातून सोडवल्या जातील त्या समस्या सन्माननीय नगराध्यक्षांनी देखील सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. ही टॉयलेट देण्याचा प्रयत्न असो किंवा त्या ठिकाणी 2 वेळा त्यांच्या व्हिजिट देखील झालेल्या आहेत. 15 डब्यांच्या लोकलसाठी देखील त्यांनी एक चांगला उपाय DRM साहेबांकडे मांडलेला आहे की विठ्ठलवाडी स्टेशनला 15 डब्याचं फलाट नाहीये, तर विठ्ठलवाडी स्टेशनला त्याचा थांबा न देता इतर सर्व ठिकाणी तो थांबा द्यायचा आहे आणि मार्च एंडिंगपर्यंत 15 डब्याच्या लोकल चालू होतील अशा प्रकारचं आश्वासन सन्माननीय नगराध्यक्ष महोदयांना देखील DRMनी दिलेलं आहे. ती देखील एक चांगली उपलब्धी आहे. एक थोडासा आपल्याला काही तरी आधार आमच्या रेल्वे प्रवाशांना होणार आहे. त्याचप्रमाणे रेल्वे भगिनींच्या बाबतीत ज्या काही समस्या या ठिकाणी प्लॅटफॉर्मच्या संदर्भात असो किंवा इतर ठिकाणी असो त्या देखील सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आमच्या नगराध्यक्ष महोदयांनी रेल्वे स्टेशनच्या स्टेशन मास्टर यांच्याशी भेटून या ठिकाणी केला आहे. मग MRVC असो, रेल्वेचे स्थानिक मंडळी असो, यांच्याबरोबर अनेक वेळा गाठीभेटी घेऊन हा प्रयत्न सोडवायचा प्रयत्न केला आहे. आम्ही या ठिकाणी संयुक्त भारत पक्षाचं हे जे उपोषण आहे त्यांना विनंती करण्यासाठी आलो की आम्ही तुमच्याबरोबरच आहोत. ज्या ज्या मागण्या त्या संयुक्तपणे नगर परिषदेमध्ये आपण एकत्रितरित्या आमचे काही नगरसेवक आणि तुमची काही मंडळी एकत्रितरित्या बसून याच्यावर विचारविनिमय करू, याच्यावर रेल्वे प्रशासनाकडे जाऊन जाब मागू आणि या संदर्भात रेल्वे मंत्र्यांची भेट देखील आमदार किसन कथोरे साहेबांनी घेतलेली आहे. 3री 4थी लाईन लवकरात लवकर व्हावी यासाठी देखील आमचा सातत्याने पाठपुरावा, कारण 3री 4थी लाईन झाल्याशिवाय आपल्याला खूप मोठा रिलीफ काय मिळणार नाहीये. तर 3री 4थी लाईन या वर्षभरात व्हावी अशा प्रकारचं नियोजन देखील रेल्वे खात्याकडून सुरू आहे आणि ते जर झालं तर आपला सर्व हा रेल्वेचा प्रश्न निकाली निघणार आहे. त्याला पर्यायी म्हणून जी आपली मेट्रो होती ते मेट्रो 14ला देखील 500 कोटी रुपयाचा निधी देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी मंजूर करून दिलेला आहे. म्हणजे आपण सर्व बाजूनी प्रयत्न करतोय. आमच्या नगराध्यक्ष प्रयत्न करतात, आमदार साहेब प्रयत्न करतात. आम्ही या ठिकाणी कोळगे काका आमचे ज्येष्ठ आहेत आणि काळणे काळणे काका या ठिकाणी ज्येष्ठ आहेत, ते उपोषणाला बसलेत. आम्ही सर्वजण या ठिकाणी त्यांना विनंती करायला आलो की या सर्व तुमच्या मागण्यांसाठी आम्ही तुमच्या बरोबर राहू, आम्ही तुमच्या बरोबर येऊ, पण आपण उपोषण सोडावं अशा प्रकारची आम्ही त्यांना मागणी करण्यासाठी आलेलो आहे की बाबा काका आपण संयुक्तरित्या आम्ही जे प्रयत्न करतोय ते तुम्हाला एवढे दिवस किंवा तुमचं आमचं कम्युनिकेशन गॅप होता, असेच प्रयत्न आपण देखील करत आहात. निश्चितच आपण एकत्रितरित्या याच्यासाठी प्रयत्न करू अशा प्रकारची आम्ही त्यांना विनंती करतो. इथे शहराचे नगराध्यक्ष, माझा आवाज जवळ
माझा आज उपोषणाचा 5वा दिवस आहे. आपल्या शहराचे नगराध्यक्ष विजेताताई इथं आलेले आहेत. तेली साहेब आहेत, वरपडे साहेब आहेत. आपले सर्व टीम इथं आलेत. आमच्या उपोषणाला आपण पाठिंबा दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. सर्वांचा मी मनपूर्वक आभार मानतो. बाकी जो पुढचा निर्णय जो आहे आमच्या पक्षाचे पक्षश्रेष्ठी आहेत, आमचं जे मंडळ आहे, आमची कमिटी आहे ते येतील आणि त्यानंतर आम्ही पुढचा निर्णय घेऊ. तोपर्यंत आम्ही काही निर्णय घेऊ शकत नाही. आमचं उपोषण जारी आहे. धन्यवाद. मी काकांचं अर्ज वाचलेला आहे. त्याच्यातल्या बऱ्याचशा मागण्या आहेत त्या ऑलरेडी आम्ही DRM साहेबांशी या गोष्टीवर चर्चा केलेली आहे. इथे प्लॅटफॉर्मवर जे काम चालू आहे त्याच्याबद्दल पण MRVC टीमशी पण आम्ही चर्चा केलेली आहे. त्यांनी पॉझिटिव्हली आपल्याला रिस्पॉन्स केलेला आहे. वेळोवेळी आपल्या बरोबर त्यांनी जवळजवळ 4 मीटिंग्स आमच्या झालेल्या आहेत. जेव्हा हे ॲक्सिडेंट झालं त्याच्यानंतर आमच्या जवळजवळ 4 मीटिंग झालेल्या आहेत आणि वेळोवेळी ते आत्तासुद्धा आमच्याशी संपर्कात आहेत. मी काकांना विनंती केली होती की आपण हे करा, पण त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या DRM साहेबांकडे आमचं शिष्टमंडळ गेलेलं आहे. ते जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही. तरी पण त्यांना आम्ही सांगितलं की आपण या माझ्या दालनामध्ये आपण या सगळ्या गोष्टींवर सविस्तर चर्चा करू आणि नक्कीच ह्याच्यावर आपण उपाययोजना काढू. आणि नगरपालिकेकडून आम्हाला जर माहिती असतं, मला जर माहिती असतं तर मी नगरपालिकेला आधीच सांगितलं असतं की त्यांचं जे हे तोडलं ते म्हणजे ते तोडलं, हे तोडल्यानंतर मला माहिती पडलं तरी मी विचारलं. पण असो, जे झालं त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते काका मी. तुमच्या उपोषणाला मी सन्मान करते आणि नक्कीच आपल्या ज्या मागण्या आहेत त्याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करू आणि ह्याच्यावर मार्ग काढू. सर, रेल्वेच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी उपोषण सुरू आहे. आपण उपोषणस्थळी भेट दिलेली आहे, सर्वांना भेट दिलेला आहे आणि विश्वास त्यांना दिलेला आहे की तुमच्या मागण्या लवकर पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असणार. निश्चितच गेल्या वर्षा-दीड वर्षापासून आपण रेल्वेच्या समस्या, मग मुख्यमंत्री साहेब असतील किंवा DRM असतील किंवा GM असतील, यांच्याकडे आपण पाठपुरावा करत आहे. बदलापूरची लोकसंख्या वाढत चाललेली आहे. अफाट गर्दी स्टेशनवरती होत आहे आणि प्रवास अतिशय भयानक झालेला आहे. निश्चितच अनेक सुविधांचा अभाव असल्यामुळं या सगळ्या समस्या आम्ही घेऊन सातत्याने आता पाठपुरावा करत आहे. नगराध्यक्ष असतील, आमचे सर्व नगरसेवक असतील आणि आमची संपूर्ण भारतीय जनता पार्टीची टीम बदलापूरची या समस्या सोडवण्याच्या पाठीमागे आहे. या ठिकाणी आज इथे उपोषण जे करतायत आपली मंडळी सगळी, ती सुद्धा गावाच्या हिताच्या दृष्टिकोनातूनच करतात आणि आमचा या उपोषणाला 100% पाठिंबा आहे. आम्ही त्यांना आवाहन केलं आहे की आपण एकत्र येऊन या बदलापूरच्या रेल्वे समस्यांसाठी आपण पाठपुरावा करूया. येत्या काही दिवसात आमची GM बरोबर भेटसुद्धा आहे आणि आम्हाला DRMने शब्द दिला की मार्च एंडिंगपर्यंत आपण 15 डब्याच्या गाड्या सुरू करूया. तर त्यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न चालू आहेत. कदाचित आमचे आमदार किसन कथोरे साहेब येत्या 8-15 दिवसामध्ये आपले केंद्रीय रेल्वे मंत्री यांना सुद्धा भेटतील आणि त्यांना भेटून या सगळ्या समस्या सांगणार आहेत. आपण पाहिलं संयुक्त भारत पक्षाच्या माध्यमातून आमरण उपोषण सुरू आहे आणि या घटनास्थळी, या उपोषणस्थळी आपण बघू शकतो बदलापूर शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्ष रुचिता राजेंद्र घोरपडे यांनी भेट दिलेली आहे आणि सर्व उपोषणकर्त्यांसोबत त्यांनी संवाद साधलेला आहे. त्यांना एक विश्वास दिलेला आहे आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर सोडविण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असा विश्वास त्यांनी या सर्व उपोषणकर्त्यांना दिलेला आहे. बदलापूर शहरात असेच अपडेट मिळण्यासाठी आता बदलापूर वाजता फॉलो करा.